तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। वायनाडमध्ये सध्या राहुल गांधी हे दाखल झालेत। वायनाडमध्ये 200हून अधिक स्थानिकांचा मृत्यू झाल्याची आत्ताची आकडेवारी समोर आली आहे। प्रियंका गांधी देखील वायनाडमध्ये पोहोचल्या आहेत। तर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कालच जाणार होत्या, मात्र खराब हवामानामुळे त्यांचा दौरा हा रद्द झाला होता। मात्र आता राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे दोघेही वायनाडमध्ये पोहोचले आहेत। आतापर्यंत वायनाडमध्ये 200हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचं आकडेवारी समोर आली आहे। हे दृश्य आहेत वायनाडमधली। सध्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी देखील या ठिकाणी पोहोचले आहेत। ते पूरग्रस्तांची अर्थातच ज्या ठिकाणी नुकसान झालंय त्या ठिकाणी जाऊन पाहणी करतील, तेथील नागरिकांसोबत संवादही साधणार आहेत। राहुल गांधी सध्या वायनाडमध्ये दाखल झाले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत थेट वायनाडमधून आमचे प्रतिनिधी आहेत आमच्या सोबत रौनक कुकडे। रौनक, आपण पाहतोय कालच राहुल गांधी प्रियंका गांधींचा दौरा रद्द झाला होता, मात्र आता पुन्हा एकदा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी दोघंही वायनाडमध्ये पोहोचले आहेत। सध्याचे त्या ठिकाणचे अपडेट्स द्या। वर्षा, आता ज्या ठिकाणी चूरमला गाव, ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त नुकसान झालं दौरा केलं, तर आर्मी ऑफिसर्स यांच्यासोबत इथे संवाद साधतायत। आणि यानंतर इकडनं ते पहिले हॉस्पिटल जिथे अनेक जे इंजुर्ड झालेले लोक आहेत त्यांची भेट घेणार आहे आणि काही ट्रिप कॅम्प्समध्ये देखील राहुल गांधी जाणार आहे। आपल्याला माहिती आहे की राहुल गांधींचा मतदारसंघ होता लोकसभा निवडणुकीमध्ये, ते वायनाड देखील विजयी झाले होते आणि आता त्यांनी वायनाड मधलं आपले लोकसभा कॅन्डिडेचर हे सरेंडर केलेलं आहे आणि प्रियंका गांधी इथं उमेदवार असतील अशा पद्धतीची घोषणा स्वतः मल्लिकार्जुन खरगे जे राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेसचे त्यांनी काही दिवसापूर्वी केली होती। परत एकदा प्रियंका गांधी आणि राहुल गांधी हे दोघेही या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काल त्यांना यायचं होतं, पण काल हवामान खात्याने त्यांना सांगितलं होतं की इथे खूप जास्त पाऊस होऊ शकतो अशा पद्धतीची परिस्थिती, त्यामुळे येऊ नका। पण आज मात्र त्यांनी हट्ट केला आणि ते इथे पोहोचलेले आहेत। सध्या ते चूरमला गावामध्ये आर्मी ऑफिसर्सची भेट आहे, कशा पद्धतीने रिलीफ ऑपरेशन सुरू आहे याची माहिती घेत आहेत। निश्चितच रौनक, आपण पाहतो राहुल गांधींचा या ठिकाणी दौरा सुरूच आहे, मात्र आत्ताचे बचाव कार्याकडून काही माहिती देण्यात आली आहे का? कारण वायनाडमध्ये जर का आकडेवारी बघायला गेलं तर आतापर्यंत 200हून अधिक स्थानिकांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। जखमींची संख्या नेमकी किती आहे? वर्षा, जी लोकल अथॉरिटीकडून जी माहिती उपलब्ध झालेली आहे त्यानुसार 269 लोकांचा या घटनेमध्ये झालेला आहे आणि जवळपास 206 पेक्षा जास्त लोक मिसिंग असल्याची माहिती लोकल अथॉरिटीजनी दिलेली आहे। त्यामुळे अजूनही मुंडकईमध्ये काही वेळापूर्वी जो रिपोर्ट आपण प्रेक्षकांना दाखवला जिथे सगळ्यात जास्त नुकसान झालंय, त्या मुंडकईमध्ये 24 तासानंतर आर्मीची टीम पोहोचलेली आहे। त्यामुळे रिलीफ ऑपरेशन तिथे खूप 24 तासानंतर साधारणतः सुरू झालं, त्यामुळे तिथे अजून लोक अडकण्याची शक्यता अशा पद्धतीची माहिती उपलब्ध होते। त्यामुळे अजून किती लोक मिसिंग आहेत किंवा याचं संपूर्ण आकडेवारी काही वेळानंतर आपल्या समोर येऊ शकेल। निश्चितच रौनक, या संपूर्ण घडामोडींवर तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा। वायनाड मधले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।